नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे आपल्या शेताला आणि शेतामध्ये जाऊन आपण आज कर करणार आहे. चला तर आपण आता जाऊया आणि तुम्हाला दाखवतो की मकर संक्रांतीच्या नंतर आपण कर करतो. हे बघा, आता डिक्की गाडीमध्ये सामान टाकलं आहे आणि आता डिक्की वगैरे बंद केली. आता आपण थोड्या वेळात जाऊया. मकर संक्रांतीच्या 2 दिवसानंतर आपण कर करतो. आमच्या इकडे सर्व मराठवाड्यामध्ये शेतात कर करतात. कोणी नॉनव्हेजची कर करतं, कोणी व्हेजवाले पण कर करतात. हा चला आमच्या शेताचा रस्ता आम्ही निघाले, बघू शकता. आता हा इथे नवीन रोड चालू होत आहे. काही दिवसात या रोडवरती डांबर पण पडेल. अशा प्रकारे आम्ही निघालोय. सर्व बच्चे कंपनी गाडीमध्ये बसलेली आहे. बघू शकता दोन्ही बाजूला बागायती शेती आहे. मस्त केळी आहे, गहू पण आहे आणि हा मधातून त्याच्या साईडने मधातून जाणारा रस्ता एकदमच छान दिसतोय. बाजूला हा जस्ट गहू आहे, तो आताच ओंबीमध्ये आलाय. तुम्हाला हा सर्व व्ह्यू मी दाखवतो. तुम्ही बघू शकता इथं छोटेसा केळी आहेत आणि अशा प्रकारे आमच्या इकडे टोटल भिजवणीचं शेत आहे. हळदीचं पण उत्पन्न जास्त होतं आमच्याकडे. तर अशा प्रकारे आमचं शेत आलंय. आता इथं आपण गाडी साईडला पार करूया. तर मी इथे थोडं साईडला हळू घेऊन गाडी इथे पार करतो. बघू शकता हे आमच्या बाजूचा आहे, तो टाळक्या आहे. हे बघा, आता इथं गाडी साईडला हळू गाडी पार केली आणि आता गाडीतलं सामान काढतोय. बघू शकता हे मोठं पातेलं आहे, त्याच्यावरती झाकण्यासाठी पण आहे. अशा प्रकारे गाडीची डिक्की बंद केली. डिक्की बंद करून निघालोय. आता गाडीचं लॉक वगैरे करतोय आणि ह्या सह्याकडे पाण्याची बॉटल दिली. आधी तिथं मातीत खेळतोय आणि माझ्या हातात एक मॅट पण आहे, खाली टाकण्यासाठी आम्ही मॅट पण आणली आहे. अशा प्रकारे हे आमचं निघालोय. बघा कसं फुल जाम झाली आहे. हातामध्ये पातेलं आहे. सूरज दादा आमच्या हातात चुलीसाठी दगड आणतोय. हे बघू शकता. मस्त आमचा हा मीटर, कोणती जिम काही नाही, मस्त फक्त शेतात काम करून अशी बॉडी आहे. बघू शकता हे बघा, दगड उचललाय. आता चूल हे आमचा आधी काहीतरी काय करतोय माहीत नाही. बघा, दादानी चूल मांडली. आता दादा बसलेत, आता चेक करताय दादा चुलीवरती पातेलं बरोबर बसते का, त्याच्यातलं सामान काढताय. हे बघा, आमच्या दादांनी मस्त जाळ लावलाय. टंडन डाळ चालू आहे चुलीमध्ये. हे आता मी गेलो इथे कोथिंबीर आणण्यासाठी. मस्त हिरवीगार फ्रेश कोथिंबीर तोडतोय. बघू शकता सगळं शेतातलंच आहे आपल्या. कोथिंबीर झाल्याच्या नंतर मस्त हे बघा कांदे, 1 नंबर कांदा. हे बघा क्वालिटी बघा कांद्याची, ऑर्गॅनिक एकदम. उघडले 2 कांदे फ्रेश वगैरे दाखवलं तुम्हाला. हा कांद्याचा आमचा छोटासा प्लॉट. हे बघा कांदे बिंदे सगळं कट केले मस्त वगैरे. मिरची, टमॅटो, बटाटा हे कांद्यावरती पण व्ह्यू केला, थोडा झूम केला आहे. बटाटे तर माहीतच आहे आपल्याला. आता एकदम प्रकारे आणि पाण्यावरती अरेंजमेंट केली. बाजूला आमची केळी आहे. या केळीमध्ये जस्ट आता लावल्यात आणि याच्यामध्ये ठिबक पण केले. आणि हे साईडचा व्ह्यू बघू. आंब्याला कसा फ्लोर आला आहे ते पण बघू शकता काय. आणि हा आमचा आंबा खूप गोड आहे, त्याच्या आंब्याला तुम्हाला पण खायला देईल. बघा अशा प्रकारे जाळ वगैरे लावून रेडी. खूप मस्त ही संक्रांतीची कर आम्हाला खूप आवडते. दरवर्षी आम्ही शेतामध्ये काही ना काहीतरी करत असतो. यावेळेस आम्ही आता खिचडीचा बेत ठेवलेला आहे. अशा हे आमचे बाबा बघतायत काय आहे काय नाही. हे बघा, आम्ही तयारी करतोय आता याची. पाकिट वगैरे फोडतोय आम्ही. हे आमचे दादासाहेब. आणि हे बघा पाकिट वगैरे फोडून झाले, मसाले वगैरे हे झाले. आता आम्ही फोडणी द्यायला तयारच आहोत. मस्त डाळ चालू आहे अशा प्रकारे. हे बघा, यांनी मस्त दादा चटका देऊन पॉकेट फोडण्याचा प्रयत्न. चटका काय बसत नाही, पॉकेट काय फुटत नाही. फायनली पॉकेट फुटलं. माझं तेल काही असं प्रॉपर हे होत नाही. तुम्हाला हे सगळं दाखवतो कारण की बघा आमची आज स्पेशल कर होते. सगळे बच्चे कंपनी आणखी शाळेतून आली नाही, ते पण येतील. आम्ही आता 3 जण आहे. सर्व दुसरे लोक शेतात काम पण करत आहे. तिकडे आता आमच्या केळीला खाद देणे पण चालू आहे. तिकडे काही लोक आमच्या घरचे आहेत. हे बघा मिरच्या आम्ही घेतल्या. मिरच्या मस्त फोडणीमध्ये टाकल्या अशा प्रकारे. हे बघा 1 नंबर कर होती आमची. आता ह्या करीचं काही दिवस मस्त होतं. आता जास्त लोक नाही करत. पहिलं प्रत्येक मळ्यामध्ये कर व्हायची, आता कमी प्रमाण झाले अशा. आम्ही पण आता मला आलो होतो संक्रांतीसाठी गावाकडे, तर आम्ही पण
घर बनवायचे ठरवलं. आम्ही पण किती दिवस झालं शेतामध्ये जेवण नाही केलं. हे बघा जाळ लावलं, जाळ पण चालूच आहे. तिकडून आमचे ईश्वर आबाजी फिरतायत. घ्या ईश्वर आबाजीकडे थोडा फोन आहे. हे मास्टर शेफ आहेत आमचे ईश्वर आबाजी. हे बघा बसले वखरावरती. आता ते पण तूर कापता कापता इकडे आले, त्यांना पण फोन करून बोलवलं. हे बघा जाळ चालूच आहे. हे बघा रे, आता जाळ वगैरे रेडी झाला तर मस्त जाळ लागला. हे अशा प्रकारे फोडणीमध्ये आलू बिलू सर्व प्रकार सगळं टाकून दिलं. बाजूला ग्रेव्ही पण आहे, टमॅटो आणि कांदा लसणाची ग्रेव्ही आहे ती. हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये हे पण टाकलं आपलं ग्रेव्ही वगैरे बघू शकता. हे अशा प्रकारे मस्त खिचडी शिजलेली आहे. हे वाफा निघता खिचडीमधून मस्त. बरं बघू शकता, व्ह्यू बघा तुम्ही, क्वालिटी बघा, एक नंबर अशी शिजलेली आहे. अशा प्रकारे आमचा आजचा संक्रांतीचा सण कर एकदम मस्त प्रमाणात झाले. हे तिकडून शाळेत समर्थ आणि संस्कार आणि ही बारकी पण शाळेत जस्ट त्यांची शाळा सुटली आता. हे पळत पळत आलेत, त्यांना पण बोलवलं होतं. हे बघा पंगत बसली मस्त ह्यांची, एकदम तडी मारतायत. आधी काहीतरी म्हणतोय गरम आहे खूप खिचडी. आधीला गरम नाही, थंड पाहिजे. यांनी इकडे चालू केलं मस्त. हे बघा सगळेजण आनंद घेत आहे खिचडीचा. अशा प्रकारची आमची कर खूप छान झाली. आजचा दिवस खूप छान गेला आमचा. तुम्हाला दाखवलं की आमची कर आम्ही कसं केलं, स्टार्टिंगपासून दाखवलं की. हे बघा आमचे समूह दादा, हे निळे शर्टवाले समूह दादा आहेत आमचे. असे आमच्या ह्या बघा, आता हे आमचे सगळे बाजूचे शेजारी बसलेत जेवणासाठी. आता आम्ही पण बसतोय आता. अशी आमची खूप छान कर झाली. एकदम टेस्टी अशी आमचा मसाला राईस खिचडी बनली होती. हे बघू शकता मागचा व्ह्यू, एकदम मोकळं थंडगार वारं, टेन्शन नाही. घरचं सगळं कांदा वगैरे, कोणतं पान नाही, काही बसायला एकदम मजा येते. असं आम्ही खूप आवडतं आम्हाला हे. अशा प्रकारे आमचा दिवस संपला. नेक्स्ट ब्लॉग आपला लवकरच घेऊन आमचे दादासाहेब पण बसले दादूच जेवायला.